हे कन्स्ट्रक्शन ॲप वर्क कसं करतं ते मी दाखवतो. पहिले इथे तुमचे ग्राफ्स येणार. म्हणजे आता जर समजा सिमेंटवर किती खर्च झाला, डिझेलवरती किती खर्च झाला, हे तुम्ही लेजर्स तुमचे तुमचे बनवू शकता. खडीवरती किती, लेबरवरती किती, त्यानंतर कोणत्या वेंडर्सकडनं किती किती रुपयाचे माल आपण खरेदी केला किंवा कुठचे मटेरियल्स वगैरे, तर त्याचे अमाऊंट्स इथे दिसतील. ठीक आहे. आता एंट्री कशी करायची, इथे बघा एंट्री दिसते आणि इथे साईट वाईज तुमच्या एंट्र्या होऊ शकतात किंवा इथे सरनेमनुसार तुमची जशा साईट चालू असतील तसं. तर इथे मी ॲडमध्ये गेलो. आता इथे तुम्ही तुमच्या लोकेशनची नाव पण बनवू शकता किंवा सरनेम ठेवू शकता. म्हणजे आता समजा जोशींचं घर चालू आहे किंवा अजून दुसरं अजून कोणीतरी असेल, समजा भोसलेंचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर इथे तुम्ही ते क्रिएट करू शकता. त्यानंतर मी आता एक एंट्री करून दाखवतो. इथे खेड घेतलं, तारीख आजचीच घेतली मी आणि इथे रोहितकडनं रॉ मटेरियलमध्ये मी समजा खडी घेतली. इथे क्वांटिटीमध्ये समजा मी इथे 10 ब्रास घेतली आणि युनिटमध्ये आपण इथे ब्रास किंवा इथे जसं तुमचं युनिट असेल तसं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. माझा फायदा काय होतो, तर तुम्हाला तुमचं साईटवर किती ब्रास वाळू लागली, खडी लागली, हे सगळ्या गोष्टी तुमच्या तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. इथे अमाऊंट तुम्ही टाकू शकता. आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून 50,000 घेतले. डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं असेल तर लिहू शकतो. डॉक्युमेंट्स जर समजा एखादं बिल वगैरे अपलोड करायचं असेल तर इथे अपलोड करू शकतो आणि ही एंट्री सेव्ह. तर इथे बघा मला इथे कोणाकडनं किती रुपयाचं काय काय घेतलेलं आहे ते एडिट पण करू शकतो मी ते एडिटमध्ये जाऊन. आता हे काय झालं, तर ह्याच्याकडनं मी काय घेतलं, तर एवढ्या एवढ्याचा माल घेतला. आता मी पेमेंट नाही केलं, तर पेमेंटसाठी मी एक वेगळी शीट केलेली आहे की इथे तुम्ही पेमेंट टाकू शकता. आता मी रोहितला मागे 10,000 रुपये फिरवले, त्यानंतर त्याच्या अगोदर 10,000. ठीक आहे. मी आता आज परत मी त्याला काय केले, समजा 50मधले किंवा माझ्या मागचं पण पेमेंट असेल त्याच्यातलं ॲड लेस करून बरोबर हिशोब दाखवेल. मी आता रोहितमध्ये गेलो आणि इथे 30,000 रुपये दिले आणि पेमेंटची मेथड पण येईल. इथे कॅशमध्ये दिले, चेकमध्ये दिले, जीपेमध्ये दिले, ऑनलाईनमध्ये दिले. तर समजा मी इथे कॅशमध्ये टाकले आणि ही एंट्री सेव्ह केली. आता इथे रोहितची एंट्री झाली. आता इथे पेंडिंगमध्ये काय दिसेल, तर रोहितचं सगळं लेजर आहे ना ते ॲड लेस करून, म्हणजे इथे बघा 4 lakhचं आपण हे केलेलं आहे त्याच्याकडनं आणि परचेस केलेला आहे आणि त्याला पेड केलेत 75,000. इथे टोटल दिसते 3,25,000 रुपये आपले पेंडिंग आहेत. आणि ह्याला ॲड करून बघितलं तर प्रत्येक लेजर वाईज त्याच्याकडनं काय काय घेतलं, लेबर, खडी आणि त्यानंतर कसे पेमेंट झालं, हा एक सगळ्यात त्याचा प्लस पॉईंट आहे की इथे तुम्हाला सगळं लेजर्स वाईज तुम्हाला डिटेल्स दिसतील. त्यानंतर इथे साईट वाईज पण खर्च दिसेल. म्हणजे दापोली साईडवर किती खर्च झाला, खेडवर किती खर्च झाला, मुंबई साईडवर किती खर्च झाला. तर हे असं ॲप आहे आणि ह्याची तुम्ही फ्री ट्रायल पण घेऊ शकता. एक आठवडा फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲप यूज करू शकता. प्लसमध्ये काय, तर तुमच्या साईटवरनं जरी कोणीतरी एक्सपेन्सेस ॲड केले तरी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल तर हे बघू शकता. तुम्ही एडिट करू शकता, युजरला रोल देऊ शकता, म्हणजे तो फक्त एंट्रीज टाकू शकतो, बाकी एडिट नाही करू शकत वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲपमध्ये आहेत.